महत्वाची मॅचला प्रारंभ होते. पहिलाच बॉल हवेत खेळलाय आणि पहिलाच बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अगदी वन बाउन्स काही इंच अलीकडे बॉल टप्पा विसावला आणि त्यानंतर डीप लॉंग ऑफच्या पलीकडे गणेश काका सावंत यांनी पहिल्याच बॉलवरती आपला क्लास दाखवलाय. पॉवर प्लेचे ओव्हर आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चौकार वसूल केला जातोय. क्षेत्ररक्षकाची बाजू जर पाहिली तर लेफ्ट हँडेड बॅटर आहेत आणि लेफ्ट हँडेड बॅटरसाठी आता लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू तैनात ठेवला जातोय आणि त्यासोबतच काऊ कॉर्नरला एक खेळाडू. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, गलीला खेळाडू आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये स्वतः विशाल आहे. त्यावेळेस स्लोवर वन गतीमधलं परिवर्तन पाहायला मिळालं आणि बॉलचा पुरेपूर अंदाज घेऊ शकले नाहीयेत. बॅटची आडव्या बॅटची मोमेंटम पाहायला मिळाली अक्रॉस द बॅटेड आणि त्यानंतर डॉट बॉल. यावेळेस मिडल केला, ऑन साइडला खेळलाय, काऊ कॉर्नरला खेळाडू आहे, मस्तक तटस्थ अगदी आहे. डावकुऱ्या हाताचे खेळाडू गणेश काका सावंत यांचा ब्लास्ट. हे सिक्सर आहे बॉस. जबरदस्त षटकार मैदानामध्ये. खालचं हे कोण आहे? खालचं संदीप बाबा. टोटल 10 धावा धावफलकावरती आहे. डावकुऱ्या हाताचे गणेश सावंत. नेक्स्ट टाइम च्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पप्पू आहेत. षटक क्रमांक 1 हाताळत आहेत. हा देखील बॉल हवेतच खेळलाय आणि याही वेळेचा बॉल लॉंगॉनच्या पलीकडे. गणेश काका सावंतचं वादळ मैदानामध्ये घोंगावतोय. तिसरा ब्लास्ट येतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर बॅक टू बॅक 2 हिट सिक्सर आणि अगदी आपण पाहतोय स्लॉट मधल्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं जात आहे. जबरदस्त बॅटिंग. विरासत में नहीं मिला हमें कोई, हमारी कहाणी हमने खुद लिखी है. आणि मैदानाच्या आतमध्ये गणेश सावंत हेच सांगतायत. जबरदस्त बॅटिंग करतायत. पहिल्या बॉल पासून आक्रमण आणि आक्रमणाचीच भाषा. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तो परमनंट वाला क्लास. आणि प्रत्येक षटकाराला अमोल बांदल यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे गणेश काका सावंत यांच्यासाठी. जबरदस्त कामगिरी राहिली आहे. धावफलक टोटल 18 धावा स्कोरबोर्ड वरती, 18 रन्स. एज इज जस्ट नंबर. वय हा फक्त आकडा आहे हेच सांगितलं या ठिकाणी 40+ या सर्व धुरंधर खेळाडूंनी. आता संदीप बाबा डेरे कवठे गावच्या हे देखील सुपरस्टार खेळाडू आहेत. लेदर क्रिकेटचा प्रचंड मोठा अभ्यास या खेळाडूच्या पाठीमागे. आणि इथं आपण पाहतो आता क्षेत्ररक्षण फेरबदल केले. राईट हँडेड बॅटर आलेत आणि त्यांच्यासाठी डीप लॉंग ऑन ठेवलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सौणेश्वर 11 विरोधामध्ये नगराध्यक्ष 11. हा बॉल अक्रॉस द बॅटेड स्ट्रोक खेळला जातोय. लॉंग लेग रिजन मधून बॉल फरार होईल. ये रास्ते हे 4 के मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. या वेळेस पहा खरबूजे को देखकर खरबूजा भी रंग बदलता है. गणेश काका सावंत यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर संदीप बाबा डेरे यांनी देखील आक्रमण केले आणि हे आक्रमण जबरदस्त आहे. 4 धावांच्या मदतीने धावफलकावरती 22 धावा लागतायत. 22 रन्स ऑन द बोर्ड. त्याच पद्धतीने या ठिकाणी शुभागमन होते. निलेश भाऊ सावंत यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न स्कोरबोर्ड वरती धावा आहेत 22 धावा. 22 षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती 22 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत अर्जुन गोळे. गोळेवाडी गावचे सुपरस्टार खेळाडू, मागच्या मॅचचे हिरो, मागच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच आहेत. तर समोर आपण पाहणार आहोत डावकुऱ्या हाताचा
वाई सिटीचा बाहुबली खेळाडू, अर्थातच ज्या खेळाडूनं पहिल्याच ओव्हरमध्ये 2 षटकार वसूल केलेत, एक चौकार ठोकलाय आणि अमोल बांदल यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचा कॅश प्राइज गणेश काका सावंत यांच्यासाठी आहे. आता हे बॅटल जबरदस्त आहे. दोन्ही बाजूला एक समान ताकदीचे प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर. एका बाजूला नवी मुंबईचं क्रिकेट गाजवणारे अर्जुन गोळे, तर दुसऱ्या बाजूला वाईचे बाहुबली बॅटर, स्फोटक फलंदाज, आक्रमक खेळाडू गणेश काका सावंत. बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्ही एक समान ताकदीचे प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर आहेत. षटक क्रमांक 2 ची लढाई. धावफलक तब्बल 22 या धावसंख्येवरती आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे टीम नगराध्यक्ष 11 वाई या टीमची, महाकाल 11 वाई या टीमची. दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत अर्थातच टीम चौनेश्वर 11, महाकाल 11 या टीमचा विचार केला तर सिंगटे सर असतील, त्यासोबत इम्रान बांगी, वैभव जोर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत, त्यासोबतच रॉबिन यांचा खेळ आणि स्ट्रायकिंग एंड वरती गणेश काका सावंत. शपथ झाले डाऊन साइडला अग्रज बॅटेड हिट खेळा क्षेत्ररक्षक आहेत, मस्तक पे दिया है दस्तक. पुन्हा एकदा गणेश सावंत ये नाम है, ब्रँड है मैदानामध्ये, नहीं रुकने वाले नहीं झुकने वाले. जबरदस्त बॅटिंग. पहिल्याच बॉलचं स्वागत केलं भव्य, पाण्याला म्हणतात द्रव्य, सिक्सर. जबरदस्त बॅटिंग केली जाते, अप्रतिम फटके. अगदी पहिल्या बॉल पासून आक्रमण आणि आक्रमणाचीच भाषा बोलली जाते. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोवर बान, गतीमध्ये परिवर्तन. पहा यावेळेस चतुराई दाखवली. अगदी वेगवान बॉल वरती मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट येत आहे ते पाहिलं, चतुराई दाखवली. बॉल स्लोवर वन ठेवला आणि बॉल स्विंग केला, हलकासा टर्न केला, आउट स्विंगर पाहिला मिळाला. निर्धाव चेंडू येतोय, चांगलाच बॉल हाताळलाय, परिवर्तन पाहिला मिळालं. पुन्हा एकदा वही कहाणी, वही अंजाम. आउटसाइड द ऑफ स्टंप. ज्या पद्धतीनं पहिल्या मॅच मध्ये आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल वरती स्ट्रगल मध्ये राहिले, रडार पासून जे बॉल दूर वरती आहेत त्या बॉल वरती स्ट्रगल मध्ये राहिले, तोच रणनीती तोच स्ट्रॅटेजी अवलंबली आहे आणि इथं डॉट बॉल 2 लगातारच्या दोन्ही बॉल वरती पाहिला मिळते. जबरदस्तच मॅच आहे. धावफलक जर पाहिला तर धावफलकावरती तब्बल 28 धावा आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना दोन्ही खेळाडू अप्रतिम आहेत. स्वतःच्या सामर्थ्यावरती विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या ताकदीची भीती कधी वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. डॉट बॉल पुन्हा एकदा. अप्रतिम मॅच आहे, जबरदस्त मॅच आहे. षटकार आले त्यानंतर 3 बॉल डॉट. कमबॅक केलंय अर्जुन दादा गोळे यांच्या माध्यमातून. हो काय फटका केला, बॉटचा फेस ओपन केला, पाठलाग केला आणि बॉलला पॉइंटच्या डोक्यावरतून पाठवला गॅप मधून. फरार होईल रास्ते 4 के मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार. चौकार. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी गणेश सावंत. अगदी चौकार आणि षटकारांनीच फटके वसूल केले जात आहेत. रनिंग बिटवीन विकेटच्या धावा कमी आहेत परंतु मोठे हिट जबरदस्त हाताळलेत. पुन्हा एकदा याही वेळेचा बॉल ऑन साइडला खेळला, गॅप मधून बॉल फरार होतोय. महाकाल 11 चा जल्लोष होणारा 1 बाउन्स, चौकार. 4 धावांसाठी मॅसिव्ह हिट आणि षटक क्रमांक 2 देखील संपलं. 2 षटकांच्या अखेरीस स्कोरबोर्ड वरती 36 धावा. गणेश सावंत या नावाची सुनामी आली आहे. फटके खेळत आहेत तुफानी. धावफलकाला आलाय चांगला आकार. 36 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 11 बॉल 31 धावांची धुवाधार खेळी गणेश सावंत यांच्या बॅट मधून झालेली आहे.
षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती पंकज वाडकर येत आहेत. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती या टीमचे सर्वेसर्वा ओनर चौनेश्वर 11 टीमचे संघ मालक अर्थातच पंकज दादा वाडकर, प्लेअर फ्रॉम बोरगावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी दाखल झालेले आहेत. तर स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहणार आहोत संदीप बाबाडेरे कवठे. हिट करण्याचाच प्रयत्न आहे. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने बॉल निघालाय. एक धाव आणि स्ट्राइक रोटेट. यस, बाईज सिंगल स्ट्राइक रोटेट होते. स्ट्राइक देखील महत्वाचा आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये गणेश सावंत यांचा विचार केला ना या मॅच मध्ये प्रभावित केलंय. जबरदस्तच कामगिरी राहिली आहे. वन मॅन शो, वन मॅन आर्मी दाखवली आहे. आणि आता पंकज दादा यांच्या विरोधामध्ये गणेश सावंत आहेत. क्षेत्ररक्षण पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅटर आल्याबरोबर डीप लॉंग ऑनला अर्जुन दादा आलेत. त्यासोबतच काऊ कॉर्नरला खेळाडू आहेत. त्यासोबतच आपण पाहतो डीप मिड विकेटला खेळाडू आणि एक क्षेत्ररक्षक आहे ना तो कव्हर पॉइंट मध्ये. सफल झाले. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा धाव, व्हाईट बॉल. हो याही वेळेचा बॉल डॉट बॉल येतोय. व्हाईट बॉल आल्यानंतर चांगली कामगिरी पाहिला मी ते पंकज दादा वाडकर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल डिलिव्हर करतायत. स्कोर कार्ड 38, 38 धाव संख्येवरती आपण पाहतो. जबरदस्त मॅचेस, इम्पॉर्टंट मॅचेस. फुल टॉस बॉल अक्रॉस द बॅटेड स्ट्रोक, फुल टोल उडवला बॉल, डिस्पॅच केला मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी. गणेश काका सावंत ये नहीं रुकने वाले, ये नहीं झुकने वाले, ये नाम नहीं ये ब्रँड आहे. आणि तो ब्रँड दाखवलाय. वाघाची दहाड दाखवली. फोडले पहाड आणि मोठे हिट मैदानाच्या आतमध्ये वसूल करत असताना पाहिला मिळालेत. आपल्या टीमसाठी महत्वाच्या क्षणी, महत्वाच्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली जाते. अमोल बांदल यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हो याही वेळेचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी बेमिसाल हल्ले केले जात आहेत. जबरदस्त बॅटिंग. इस बंदे में है दम, नाम है गणेश काका सावंत. जबरदस्त बॅटिंग आणि षटकाराच्या मदतीनं टीमचं महाकाली 11चं अर्धशतक साजरं. धावफलकावरती 54 धावा. स्टोक हवेतच खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत. नो मॅन्स लँड मधून बॉल डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं मार्गस्थ. 2 धावांचा पंचांचा इशारा. 2 के साथ कहाणी आगे. टोटल चव्वेचाळीस रन स्कोरबोर्ड वरती आहेत. पुन्हा एकदा हवेत खेळाय. आसमान का इशारा, सूरज का इशारा दाखवण्याचा प्रयत्न, परंतु काय क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला. एफर्ट्स तर लाजवाब आहेत आणि या ठिकाणी आयोजन समितीने सांगितलं इट्स अ सिक्सर. थर्ड अंपायर रिफरल चेक करूया आपण. पाणी घेऊन गेला तरी चालेल. अर्जुन दादा गोळे यांचे एफर्ट जबरदस्त होते.
मेन स्क्रीन वरती आपण पाहणार आहोत हा पूर्ण रिप्ले. यस, अगदी बॉल हवेत असतानाच बाउंड्री लाईनच्या बाहेर पाय आहे आणि त्याचमुळे हा सिक्सर या ठिकाणी दिला जातोय, षटकार. सहा धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती स्कोर कार्ड वरती सहा धावांच्या मदतीनं धावफलकावरती लागतायत 58 धावा. आणि गणेश काका सावंत आपल्या टीमला एकदा बॅट उंचावून अभिवादन द्या. या स्पर्धेतील पहिलं वहिलं अर्धशतक साजरं केलंय. अगदी जबरदस्तच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉल मध्ये टोटल 58 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. आणि आता षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात. अगदी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला राजेश जवळजी पाहायला मिळत आहेत. त्याच पद्धतीनं या संपूर्ण स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी अनेक प्रेक्षक राजा आमचा उपस्थित आहे. दर्शक दीर्घा में बहुत प्रेक्षक है. ओव्हर नंबर 4. हा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने चालला. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1 के 7 कहानी आगे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुपर क्लासिकल मॅच. कुलवा टप्प्याचा बॉल आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फॉलोअर थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डॉट बॉल. बॅट नाही क्रॉस द बॅटर स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आले. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 के 7 कहाणी आगे. 1 के 7 कारवा आगे. आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर बोर्डला आकार येईल. 61 धावा धाव फलकावरती लागत असताना पाहायला मिळतील. आडवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. 1 के 7 कहाणी आगे. धाव फलकावरती लागतात 62 धावा. संदीप बाबा स्ट्रायकिंग एंड वरती. कवठे समोर बॉलिंग ट्रॅक वरती. प्रवीण अप्रतिम गोलंदाजी हाताळली आतापर्यंत प्रवीण यांच्या माध्यमातून. यावेळेस संदीप बाबा यांनी बॉल उडवलाय. इलेव्हेशन भरपूर मिळालंय. बॉल हवेत आहे. 100. अर्जुन दादा यांचा अटेम्प्ट जबरदस्त राहिला. आणि एक सिंगल. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. 4 षटकांच्या अखेरीस स्कोरबोर्ड वरती धावा लागतात. टोटल
63. चला यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण. बोथ टीम्स कॅप्टन. चला बोथ टीम्स कॅप्टन. अमृतधारा हेल्थ केअर वाई विरोधामध्ये नगराध्यक्ष 11 वाई असा सामना यानंतरचा रंगेल. अमृतधारा हेल्थ केअरचे कॅप्टन आणि नगराध्यक्ष 11 वाई इनिंग ब्रेक मध्ये लगेच या. स्ट्रोक हवेत खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे दत्ता शेलार त्या रिजन मध्ये पकडला जातोय कॅच. फलंदाज बाद. बॅटर गॉन. या वेळेचा बॉल पहिलाच बॉल आडवा बॅटने खेळला. अक्रॉस द बॅटेड हिट आहे. 4 धावांसाठी बेमिसाल चौकार. स्कोर कार्ड वरती टोटल 67 धावा लागतायत. 67. जबरदस्त. याही वेळेचा बॉल गॅप मध्येच खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉल पर्यंत पोहोचतील का? परंतु बॉल बाउंड्री लाईन ओलांडतोय. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अगदी चौनेश्वर 11च्या विरोधामध्ये अप्रतिम बॅटिंग केली जाते. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगलाच आहे. क्षेत्ररक्षक आले तर विशाल बनगे एक सिंगल कंप्लीट केली जाते. एक सिंगल. 72. 72 रन धावफलकावरती. ओव्हर नंबर 5 इन प्रोग्रेस. चांगला स्ट्रोक उभा राहिलाय. उलटॉस बॉल आहे. आडवा बॅट नाही. स्कोर लपेटली आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत. चांगला कॅच कॅरी केला. अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता परंतु त्याच रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उभे टाकले. एक अप्रतिम कॅच आणि फलंदाज बॅटर गॉन. गणेश काका सावंत संपूर्ण डावाची सूत्र या खेळाडून स्वतःच्या नावावरती केली. अप्रतिम बॅटिंग केली. तब्बल 6 षटकार ठोकले आणि धावफलकाला एक चांगला आकार निर्माण केला. धावफलकावरती लागले टोटल 72 रन. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आलेत प्रसन्न राजपुरे. आणि शेवट देखील गोड केला जातोय. षटकारानं तब्बल
स्कोरबोर्ड वरती धावा लागतायत. टीम महाकाल 11 78 धावा, मॅच जिंकण्यासाठी 79 धावांचं लक्ष आहे. एकोणऐंशी धावांचं लक्ष आहे. टॉस केला जातोय. या ठिकाणी टॉस केला जातोय. अर्थातच टीम आहे अमृतधारा नॅचरल हेल्थ केअर विरोधामध्ये नगराध्यक्ष 11. या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. टॉस केला जातोय. इट्स इज द कॉल. यस, टॉस जिंकताय. काय डिसिजन आहे? 40+ एक दमदार आयोजन आहे. निलेश भैया भोसले आणि त्यासोबतच राजीव शेठ शिर्के एक चांगला व्यासपीठ निर्माण करून दिलेला आहे आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतोय. काय सांगाल किरण सर या संपूर्ण स्पर्धेबद्दल? खरंच एक वेगळं आगळं नियोजन आहे. जे 40+ आहेत, काही जण खेळत आहेत त्यातले, मला वाटते 60% 70% 40+ खेळत आहेतच ओपनच्या ह्याला पण, आणि जे राहिलेले 40% आहेत ते याच्यामध्ये इन्वॉल्व झाले. हा एक मेन त्याच्यामधला फायदा झाला आपल्याला, की जे आत्ता बंद केलेलं त्यांनी, जे आधीचे स्टार होते पण त्यांनी आत्ता बंद केलं आहे, हा एक ते याच्यामध्ये सहभागी सामील झाले. त्याबद्दल त्यांचं एकदा अभिनंदन करतो. त्यांनी हे सातत्यपूर्ण असंच क्रिकेट ठेवलं पाहिजे. पुढच्या सीझनपर्यंत चांगल्या 40+च्या मॅचेस अजून होतील याचा आपण विचार करूया ना. ह्या जो कल्पना मांडली की 40+च्या मॅचेस घ्यायच्या, ही एक चांगली कल्पना आहे आयोजकांना. त्याबद्दल मी 40+ एक खेळाडू म्हणून धन्यवाद देतो. नियोजन चांगलं केलेलं आहे आणि स्पर्धाही चांगल्या चाललेल्या आहेत. धन्यवाद. येस, मनापासून धन्यवाद. बेस्ट लक फॉर टुर्नामेंट.
स्ट्रोक हवेतच खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत इम्रान बांगी त्या रिजन मध्ये. कॅचचा प्रयत्न दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी. फलंदाज बॅटर गॉन. इम्पॉर्टंट विकेट. हवेमध्ये स्ट्रोक उभा राहिला, त्यानंतर पहिल्या अटेम्प्ट मध्ये ट्राय केला आणि त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच फिनिश केलाय. बिग विकेट डाऊन. महत्वाचे खेळाडू अर्जुन गोळे बॅक टू डगआउट. महत्वाची विकेट येते. प्रवीण वाडकर मैदानामध्ये दाखल होत आहेत. लेफ्ट आर्म वर द विकेट. पहिलाच बॉल, चांगलाच बॉल हाताळलाय फेस करत असताना प्रवीण. अगदी आपण पाहतोय विदर्भामध्ये रॉबिन आहेत आणि रॉबिन हुड सारखा जलवा दाखवला जातोय पहिल्या ओव्हर मध्ये. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. वन बाउन्स. हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. चौकार. अक्रॉस द बॅटेड स्ट्रोक खेळला जातोय. मिड विकेटच्या पलीकडे हा बॉल चाललाय. बाउंड्री लाईन ओलांडून 4 धावांसाठी. पुन्हा एकदा हवेत खेळला जातो. क्षेत्ररक्षक आहे, डोक्यावरून बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांसाठी. चौकार वसूल होईल. बॉल देऊन सहकार्य करा.
षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी राहुल वानखेडे सज्ज होत आहेत. वेगवान बॉल हाताळला आहे, जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. हाही बॉल हवेमध्येच खेळला जातोय. 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जाईल कॅच. फलंदाज बॅटर गॉन. जबरदस्त कॅच. टीम ओनर शिंगटे साहेब यांच्या माध्यमातून हा कॅच कॅरी केला जातोय. अप्रतिम कॅच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पप्पू स्ट्रोक आल्या पावली खेळा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये, परंतु बॉल नो मॅन्स लँड मध्ये विसावतोय. अगदी बॉलच दिसला नाही, त्यानंतर तो बॉल नो मॅन्स लँड मध्ये. मोहे मोहे मुवमेंट. कुलवा टप्प्याचा बॉल, चांगला बॉल आता आहे. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. स्कोरबोर्ड वरती 15 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना हो हो, जबरदस्त वेग आहे याही बॉलच्या पाठीमाग. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातोय. अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये केली आहे. लाजवाब बॉल हात आहेत. स्कोर गार्ड जैसे थे 15 धाव संख्येवरती. धावफलकाचा आकार जर पाहिला तर 79चं लक्ष आहे. म्हणजे आता इथून पुढे प्रत्येक बॉलच्या पाठीमागे चौकार आणि षटकार ठोकणं गरजेचं आहे. लक्ष अवघडच चाललंय चौनेश्वर 11 या टीमसाठी. प्रत्येक बॉलला आता सीमारेषेच्या पलीकडे पोहोचवणं गरजेचं आहे. अक्रॉस द बॅट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आले बॉल पर्यंत. बॉल फील्ड करतायत प्रसन्न राजपुरे.
परफेक्ट मिडल केला ऑन साइडला आसमानी टोळा केलाय लांबच लांब दूरच दूर बॉल भिरकावून दिलाय स्टेडियमच्या पलीकडे येणारा भेदक सिक्सर पुन्हा एकदा लगातारचा दुसरा मॅसिव्ह हिट 2 बॉल आणि 2 मॅसिव्ह मॅक्झिमम लाजवाब बेमिसाल हिट पाहायला मिळत आहेत अप्रतिम बॅटिंग 2 षटकारांनी पुन्हा एकदा आगाज केला या मॅच वरती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि स्कोर बोर्ड वरती 31 धावा लागतात जबरदस्त बॅटिंग पप्पू यांच्या बॅट मधून हे 2 बेमिसाल हल्ले वैभव यांच्यावरती हल्ला चढवला मॅच मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला जातोय असेच हिट येणं अपेक्षित आहे पुन्हा एकदा क्रॉस द बॅटर स्ट्रोक केलाय मिड विकेट रिजन मध्ये राहुल आलेत परंतु राहुल देखील बीट होत आहेत आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी तिसरा मॅक्झिमम हिट 3 बॉल आणि 3 षटकार पप्पू यांनी ते कारनामा केला यांनी तो कामगिरी केली आहे जबरदस्तच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जो बॉल आला तो बॉल परफेक्ट मिडल केला आणि पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी यस पहिल्या ओव्हरमध्ये महागडे होते परंतु त्यानंतर स्वतः बॅटिंगच्या भूमिकेमध्ये आले आणि संघासाठी जबरदस्तच कामगिरी केली यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे 1 बाउन्स बॉल फील्ड केला जाईल एक सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती फेकी आणि फलंदाज बाद स्कोरबोर्ड 3 षटकारांच्या मदतीनं 38 धावा आहेत व्हाईट बॉल व्हाईट +1 टोटल 2 धावा येतात या वेळेचा बॉल दीर्घाव चेंडू येतोय चांगलाच बॉल हाताळला आहे हो हवेत खेळलाय उडवलाय बॉलला आणि बॉल बाउंड्री लाईन ओलांडेल अगदी आपण पाहतो उंच इलेव्हेशन मिळालं आणि तितकीच लांबी देखील होतील बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल 6 धावांसाठी पाहिला मिळतोय जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये केली आहे आणि आपल्या टीम साठी पुन्हा एकदा विजयाच्या दिशेनं घोडदौड करायला सुरुवात केली आहे स्कोरबोर्ड वरती टोटल धावा लागतात 46-79 चं लक्ष आहे फुल टॉस बॉल लगातारचा दुसरा बॉल देखील मिड विकेट पार यावेळेस 1 बाउन्स बॉल ओलांडतोय सीमारेषा 4 धावांसाठी थर्ड अंपायर रेफरीला पण पाहूया बीमर साठी
4 धावा येत आहेत जरूर, परंतु भीमर आपण पाहणार आहोत थर्ड अंपायर रेफरलच्या माध्यमातून. पन्नास धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 79चं लक्ष म्हणजे 29 अजूनही धावा बनवणं गरजेचं आहे. 4 बॉल झालेले आहेत चौथ्या षटकांमधले, म्हणजे 8 बॉल अजून शिल्लक आहेत. हा बॉलची डिसिजन पेंडिंग आहे, त्यामुळं फेअर डिलिव्हरी. चार बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉल अजूनही पेंडिंग आहेत, म्हणजे 8 बॉल येणारे 29 ची गरज आहे. हे 2 बॉल महत्वाचे आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल आहे, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट, डायरेक्ट हिट. अपील केले थर्ड अंपायर रेफरल फॉर डायरेक्ट हिट. थर्ड अंपायर रेफरल आपण चेक करतोय. येस, OUT आउट, बॅटर गॉन. थर्ड अंपायर डिसिजन येतोय आणि फलंदाज बाद होतील. चला, विजयाचं इक्वेशन आपण पाहूया आता. इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी टीम चौणेश्वर 11 या टीमला 7 बॉल आणि 29 ची गरज आहे. 7 बॉल 29 म्हणजे 7 मध्ये 5 षटकार ठोकावे लागतील. ती जबाबदारी कोण घेईल? जबाबदारीचा खेळ करावा लागेल. 7 बॉल 29 ची गरज आहे. मॅच थोडीशी अवघड होते, परंतु क्रुशल मोमेंट मध्ये असे फटकेबाजी करणं गरजेचं आहे. हो, याही वेळेचा बॉल डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय आणि आता 6 बॉल येणारे 29 ची गरज, म्हणजे 6 बॉल मध्ये 5 षटकार ठोकायचेत. आणि आधीच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर पप्पू यांनी तो कारनामा केलाय. 3 षटकार ठोकलेत. तशाच पद्धतीनं 5 षटकार ठोकावे लागतील आणि मॅच मध्ये पुनरागमन करावं लागेल. परंतु आता जर विचार केला तर या मॅच वरती संपूर्णपणे महाकाल 11 वाई या टीमनं वर्चस्व निर्माण केले, कारण गोलंदाजी युनिटमध्ये अप्रतिम कामगिरी राहिलेली आहे. 6 बॉल आणि 5 षटकारांची गरज आहे.
हो मिडल केलाय, पहिला आलाय, मॅक्झिमम हिट पहिला येतोय, घुटना टेकवलाय आणि षटकार दाखवलाय. आता 6 मध्ये 5 मारायचे होते, आता 5 मध्ये 4 मारायचेत. पहिला बॉल तर हिट केलाय. संपूर्ण टीमच्या आशा पल्लवित झालेत. अगदी या षटकारानं आशेचा किरण दाखवलाय मैदानामध्ये पप्पू यांनी. पप्पू यांना आता संपूर्ण मॅचचा हिरो बनण्याची संधी आहे. हिरो ऑफ द टुर्नामेंट, हिरो ऑफ द डे. पहिला तर षटकार ठोकलाय. पंकज दादा, या वेळेसचा बॉल डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आता प्रत्येक बॉल वरती षटकार ठोकणं गरजेचं आहे. पंकज दादा वाडकर मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आणि 4ही बॉल वरती षटकार ठोकावे लागतील. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय आणि 4 मध्ये 4 मारायचे असताना पंकज दादा वाडकर यांनी षटकार ठोकलाय. आता या षटकारानं पुन्हा एकदा मॅच जिवंत केली जाते. 2 हिट मैदानाच्या आतमध्ये वसूल झालेत. आता येणारे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 17ची गरज. 3 बॉल आणि 3 हिटची गरज आहे. काय जबरदस्त मॅच रंगली आहे. पंकज दादा वाडकर मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार ठोकतायत. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 बॉल 17ची गरज. 3ही षटकार येणं अपेक्षित आहे. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल, ही लाईन चांगली आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय आणि आता मॅच वरती अगदी सुटकेचा निश्वास सोडलाय मैदानामध्ये टीम महाकाल 11 या संघानं. कारण ज्या पद्धतीनं 2 षटकार आले त्यानंतर हृदयाचे ठोके निश्चित वाढले, परंतु इम्रान बांगी यांनी ते क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र हाताळलं. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवला आणि तो यशस्वी आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल होता. 2 बॉल अर्थात 2 बॉल 17ची गरज. एखादा जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आशावादी झाला. एखादा एक्स्ट्रा बॉल येईल का, अशा परिस्थितीमध्ये संघ स्टेप आउट झाले. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक 6 धावांसाठी. पंकज दादा वाडकर ये नाम नाही ब्रँड आहे आणि या ब्रँडचं वादळ आलंय मैदानामध्ये. काय जबरदस्त बॅटिंग केली. हा सामना कुठेही जाऊ द्या परंतु आपल्यातले जी क्षमता आहे ती क्षमता सिद्ध केली जाते आणि म्हणूनच प्रसिद्ध होत आहेत. पंकज दादांनी जबरदस्त बॅटिंग केली आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कोणती घेतली नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहतोय विकेटचं पतन होईल आणि निश्चित महाकाल 11 हा संघ सामना जिंकतोय. मनापासून स्वागत. तर चौनेश्वर 11 आपण देखील खूप चांगली लढत दिलीत. आपलं देखील मनापासून कौतुक.